आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या पवित्र शास्त्र अध्ययनामध्ये. आज आपण पुन्हा एकदा पवित्र शास्त्राचं सर्वेक्षण या विषयावर अध्ययन करणार आहोत. मोशेचं नियमशास्त्र याचं आपण सर्वेक्षण पाहिलं आणि त्यानंतर आपण यहोशुवा या पुस्तकाचं सुद्धा सर्वेक्षण पाहिलेलं आहे. आज आपण शास्त्रे या पुस्तकाचं सर्वेक्षण पाहणार आहोत. यहोशुवा या पुस्तकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे इस्रायलने वचनदत्त भूमीचा ताबा घेतला. देवाने कशा प्रकारे त्यांना त्या युद्धांमध्ये मदत केली. यहोशुवाच्या पुस्तकाचं जे समापन आहे यहोशुवाच्या मृत्यूने होतं. त्यापूर्वी यहोशुवा इस्रायलच्या सर्व अधिपत्यांना आणि प्रजेला एकत्रित करतो आणि त्यांना शेवटचा निरोप देतो. यहोशुवाचं पुस्तक संपतं. त्यानंतर आपण शास्त्रे या पुस्तकात प्रवेश करतो. शास्त्रे हे जे पुस्तक आहे ते अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. पवित्र शास्त्रामध्ये जो राजांचा काळ आला त्यापूर्वी देवाने इस्रायल लोकांचा न्याय करण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी, त्यांच्यावर अधिपत्य चालवण्यासाठी शास्त्र्यांची नेमणूक केली आणि त्यांचा जो काळ आहे त्याचं वर्णन आपण शास्त्रे या पुस्तकात पाहतो. विद्वानांच्या मते शास्त्रे या पुस्तकात इस्रायलाच्या 300 वर्षाचा इतिहास सामावलेला आहे. म्हणून पवित्र शास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने शास्त्रे हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. शास्त्रे हे जे पुस्तक आहे ते माझं अत्यंत आवडतं असं पुस्तक आहे, कारण हे पुस्तक आजच्या समाजाचा आरसा आम्हाला दाखवतं. हे ख्रिस्ती व्यक्तीचं चित्रण करतं जो वारंवार देवापासून दूर जातो आणि देव त्याला वारंवार आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. हे त्या ख्रिस्ती लोकांचं चित्रण आहे जे देवाच्या राज्याला फारसं महत्त्व देत नाही, परंतु जेव्हा संकटे आणि कष्ट येतात तेव्हा ते देवाचा धावा करतात आणि देव त्यांना संधी देतो आणि त्यांना त्या संकटातून सोडवतो आणि अपेक्षितो की त्यांनी स्वतःच्या इच्छेने त्याच्या मागे पुन्हा चालावं. आणि या पुस्तकात या घटनांची पुनरावृत्ती आपण वारंवार पाहतो आणि म्हणून हे जे पुस्तक आहे फार महत्त्वाचं आहे. इस्रायल जेव्हा कनान देशामध्ये वसले, त्यांनी युद्धे केली, त्यानंतर कशा प्रकारचे एक समाज जीवन ते जगले, कशा प्रकारची व्यवस्था त्यांच्यामध्ये होती आणि कशा प्रकारे त्यांनी देवाशी आपला संबंध ठेवला, हे या पुस्तकामध्ये तुम्ही अत्यंत चांगल्या रीती वाचू शकता. इस्रायलाचं समाज जीवन, प्रारंभिक सामाजिक जीवन तुम्ही या पुस्तकातून जवळून पाहू शकता. आपण पाहतो या पुस्तकात की राजांची नेमणूक करण्यापूर्वी जे शास्त्रे इस्रायलवर होऊन गेले त्यांनी कशा प्रकारे राजकारभार केला, त्यांच्या चुकासुद्धा या वचनांमध्ये, शास्त्रेच्या पुस्तकांमध्ये नमूद केलेले आहे. आणि हे पुस्तक जे आहे ते आम्हाला आजच्या समाजाचा आरसासुद्धा दाखवते. आणि म्हणून चला या पुस्तकाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. या पुस्तकाचा लेखक कोण आहे हे माहीत नाही. जसं मी अगोदरही सांगितलेलं आहे, इतिहासातील ज्या घटना आहेत त्या परमेश्वराच्या लोकांनी लिहून ठेवल्या, संकलित केल्या आणि आज पवित्र शास्त्राच्या रूपाने ते आमच्या समोर आहेत. अनेक विद्वानांच्या मते शमूएल या पुस्तकांचा संकलन करता किंवा लेखक असावा. या पुस्तकात काय आहे? या पुस्तकात इतिहास आहे आणि तो इतिहास इस्रायल देशावर राजांची जी नेमणूक केली गेली त्याच्या पूर्वीचा इतिहास आपण या पुस्तकामध्ये पाहतो. हे पुस्तक कनान देशातच लिहिले गेलेले आहे. लेखन काळ जो आहे तो इसवी सन पूर्व 1400 ते 1000 या कालावधीत हे पुस्तक संकलित केले गेले असावं असं विद्वानांचं मत आहे. या ही पुस्तक का लिहिले गेले किंवा लिहिण्याचा जो उद्देश आहे तो काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण देवाप्रती विश्वासयोग्य राहण्याचे जे महत्त्व आहे ते पटवण्यासाठी हे पुस्तक विशेषतः देण्यात आलेले आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक आहे ख्रिस्ती लोकांनी वाचणे आणि त्याचं मनन करणे फारच महत्त्वाचं आहे. कारण देव
तुमच्या आणि माझ्याकडून विश्वासयोग्यता अपेक्षितो. मत्तयाच्या पुस्तकामध्ये 24व्या अध्यायामध्ये प्रभू येशू म्हणतो, कोण विश्वासयोग्य दास आहे, ज्याला त्याचा जो मालक आहे कामगिरी सोपवतो आणि दूरदेशी निघून जातो. प्रियबंधूंनो, शास्त्र हे पुस्तक आम्हाला दाखवतं की देवाच्या लोकांनी देवाच्या प्रती विश्वासयोग्य राहिले पाहिजे आणि कशा प्रकारे लोक त्या विश्वासयोग्यतेमध्ये किंवा कशा प्रकारे लोक देवाच्या विश्वास योग्यतेपासून दूर जातात आणि त्याचा परिणाम काय होतो आपण या पुस्तकात नेहमी अनेकदा वाचतो. तर चला या पुस्तकाच्या रूपरेषेकडे आपण थोडक्यात पाहूया, थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. अध्याय 1 मध्ये आपण या पुस्तकाचं पूर्वावलोकन पाहतो किंवा पूर्व इतिहास आपण पाहतो. या पुस्तकामध्ये आपण पाहतो की का इस्रायल लोक अपयशी झाले. देवाने त्यांना आज्ञा दिल्या होत्या, ते पाळण्यास ते चुकले आणि आपण पाहतो त्यांनी कनान देशातील लोकांचा पूर्णपणे न्यायनाट नाही केला आणि त्यामुळे त्यांना आपल्यामध्ये राहू दिले आणि नंतर तेच लोक प्रबळ होऊन देवाने त्यांचा उपयोग इस्रायलांच्या आज्ञाभंगाचा देवाने त्यांचा उपयोग करून घेतला. इस्रायल जो देवाप्रती अविश्वासयोग्य राहतो त्यांना धडा शिकवावा आणि म्हणून देवाने त्या लोकांचा उपयोग करून घेतला. अध्याय 1 मध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे राहिलेल्या इस्रायलच्या लोकांनी यहोशूआच्या मृत्यूनंतर अनेक प्रदेशांवर कशा प्रकारे ताबा घेतला आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या अध्यायामध्ये थोडक्यात आढावा पाहतो की यहोशूआचा मृत्यू झाला आणि त्यानंतर जी पिढी आली ती देवाला विसरली. त्यांना देवाच्या कार्याची, देवाने त्यांच्यासाठी केलेल्या चमत्कारांची आठवण नव्हती आणि त्यांना ते शिकवलेही गेले नाही. आणि मग दुसरे अध्याय ते 16व्या अध्यायाच्या दरम्यान आपण अनेक शास्त्र्यांचा काळ पाहतो आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण जे शास्त्रे आहेत ते अशा प्रकारे आहेत. अथनियल याच्याविषयी आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहतो, त्यानंतर यहूद याच्याविषयी पाहतो. 4थ्या अध्यायामध्ये आपण दबोरा आणि बाराक यांच्याविषयी पाहतो आणि कशा प्रकारे देवाने दबोरा आणि बाराक यांचा उपयोग केला आणि इस्रायलास त्यांच्या शत्रूपासून सोडवले. त्यानंतर 6व्या अध्यायामध्ये गिदोनाला देवाने पाचारण केले आणि त्याचा उपयोग केला. गिदोन हा एक महत्त्वपूर्ण शास्त्र होऊन गेला ज्याने केवळ 300 लोकांना घेऊन इस्रायलास त्यांच्या शत्रूपासून सोडवले आणि देवाने त्याच्याकरवी मोठी कार्य करून घेतली. नंतर 9व्या अध्यायामध्ये आपण अभिमेलेकाची कारकीर्द पाहतो, जो एक चांगला शास्त्र नव्हता परंतु आपण त्याच्याविषयी पाहतो आणि त्याद्वारे आपल्याला कळते की कशा प्रकारे इस्रायलमध्ये एक प्रकारचं अव्यवस्थितपणा होता आणि अभिमेलेकाची जी कारकीर्द आहे त्याचं चित्रण फारच महत्त्वपूर्ण, फारच चांगल्या प्रकारे करते. त्यानंतर तोला आणि याईर या शास्त्रांविषयी आपण 10व्या अध्यायात पाहतो आणि नंतर 11व्या अध्यायात आपण इफ्ता यास पाहतो आणि इफ्ता नंतर आपण एलोन, अब्दोन यांच्या सर्वांची कारकीर्द पाहतो. त्यानंतर आपण एक महत्त्वपूर्ण शास्त्राविषयी वाचतो आणि तो शास्त्र आहे शमशोन. संडे स्कूलमध्ये आम्ही सगळ्यांनी शमशोनाविषयी खूप काही शिकलेलं असेल, त्याच्या गोष्टी आपण संडे स्कूल टीचरपासून ऐकलेल्या असतील आणि म्हणून आपण 13वा आणि 14वा जो अध्याय आहे आणि जवळजवळ मला वाटतं 16व्या अध्यायापर्यंत आपण शमशोनाची कारकीर्द पाहतो आणि अतिशय सुंदररित्या त्याचं वर्णन केलेलं आहे. शमशोन कोण होता, कसा तो मोठा झाला आणि कशा प्रकारे त्याने इस्रायलास पलिष्ठांपासून सुटकारा दिला, परंतु त्यामध्ये त्याने कोणकोणत्या चुका केल्या या सर्व गोष्टी आपण 13 ते 16 अध्यायाच्या
दरम्यान पाहतो. आणि अशा प्रकारे शास्त्रे पुस्तकाचा जो दुसरा खंड आहे तो येथे संपतो आणि तिसरा खंड जो आहे तो प्रारंभ होतो आणि तो आहे 17 अध्याय ते 21 अध्यायाच्या दरम्यानचा खंड. आणि हा जो खंड आहे त्यामध्ये कशा प्रकारे इस्रायल समाजाने देवाच्या वचनांकडे, देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष केलं आपण या 4 अध्यायामध्ये प्रकर्षाने पाहतो. आणि आपण पाहतो त्या काळातली कुटुंब व्यवस्था कशी होती, त्या काळात कशा प्रकारे इस्रायल लोकांमध्ये यादवी युद्ध झालं, सिव्हिल वॉर ज्याला आपण म्हणतो ते झालं, ते आपापसात लढले आणि अनेक प्रकारचा गोंधळ आपण त्यामध्ये पाहतो. आणि खास करून त्यामध्ये आपण एक वचन पाहतो आणि ते वचन असं आहे की आपण पाहू शकतो. ते वचन आपण वाचूया. शास्त्र्याचं 21वा अध्याय आणि 25 वचन. शास्त्र्याचं 21वा अध्याय आणि 25 वचन इथे लिहिलेलं आहे. त्या काळी इस्रायलाला कोणी राजा नव्हता, ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी. तर आपण हे जे पुस्तक आहे या पुस्तकातील हे एक अत्यंत महत्त्वाचं वचन आहे. कारण देव त्याच्या लोकांचा शासन करत आहे. आणि देवाची इच्छा आहे की देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याच्या अधीनतेमध्ये, त्याच्या नियमामध्ये, त्याच्या नियंत्रणामध्ये राहावं. आणि ही जी इच्छा आहे देवाची ती प्रेमपूर्वक इच्छा आहे. देव तुमच्यावर, माझ्यावर जुलमाने, जबरदस्तीने राज्य करू पाहत नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने. आणि म्हणून आपण पाहतो त्या काळात इस्रायलवर कोणी राजा नव्हता, परंतु इस्रायल लोकांनी देवाला आपला अधिपती, आपला प्रभू मानून त्याच्या वचनात, त्याच्या नियमात जगण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या मनाचे नियम पाळले. आपण पाहतो इस्रायल लोक स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मनाने वागत राहिले आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. परंतु ज्यावेळेस त्यांनी स्वतःची चूक कबूल केली, पश्चाताप केला, देवाने पुन्हा त्यांना सुटकारा दिला आणि शास्त्रे त्यांना नेमले, जेणेकरून त्या शास्त्रांद्वारे त्यांनी देवाच्या वचनात चालावं. आणि म्हणून या 300 वर्षाच्या काळात जो शास्त्रेचा काळ आहे, शास्त्र्यांनी त्यांच्यावर अधिपत्य केलं. आणि अशा प्रकारे आज आपण ही बायबल स्टडी इथे समाप्त करीत आहोत. याच्या पुढचं जे पुस्तक आहे रूथ, याचं आपण पुढच्या भागामध्ये अध्ययन करूया, त्याचं सर्वेक्षण पाहूया. प्रभू तुम्हाला या बायबल स्टडीद्वारे आशीर्वादित करू. जर आतापर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व इतर ख्रिस्ती बांधवांना याची लिंक तुम्ही शेअर करा. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करू.